उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे, पण आता काळजी करायची गरज नाही, कारण विराज डेअरी घेऊन आले आहेत विराज फ्लेवर्ड मिल्क, जे देते दुधाचे पोषण, सुंदर चव आणि थंडावा। त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी, छोट्या मुलांना टेस्टी खाऊ देण्यासाठी अनहेल्दी ऑप्शन्स पासून मिळवा सुटका। विराज डेअरीच्या हेल्दी फ्लेवर्ड मिल्क सोबत कडक उन्हामध्ये रहा हेल्दी आणि ऍक्टिव्ह। नमस्कार, प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। काल विटा येथे कृषी क्षेत्रात अग्रेसर असलेले नेचर केअर फर्टिलायझर्स यांच्या वतीने नेचर केअर सन्मान 2025 चा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला। या पुरस्कार सोहळ्यामध्ये राज्यभरातून गुण व कौशल्य यांच्या जोरावर पुरस्काराची निवड करण्यात आली। नेचर केअर फर्टिलायझर्स हे माती परीक्षणावर उत्तम काम करत आहेत। वृक्ष संवर्धन, वृक्ष लागवड करणाऱ्या अनेक संस्थांचा गौरव करून त्यांनी या संस्थांना काम करण्याची प्रेरणा निर्माण करून दिली। या सोहळ्यासाठी सेंद्रिय कृषी, नैसर्गिक शेतीचे अभ्यासक राजेंद्र भट व सिने अभिनेत्री सायली संजीव यांची उपस्थिती लाभली होती। एक विविधतेने नटलेला सुंदर सोहळा यावेळी पार पडला। पाहुयात सविस्तर वृत्तांत। नेचर केअर फर्टिलायझर्स सन्मान कार्यक्रमासाठी आपण सर्वजण इथे आलो आहोत। वृक्ष लागवड, जंगल निर्मिती, पर्यावरण, जल आणि भूमी रक्षणाचे काम करणाऱ्या काही मंडळींचा आपण इथं सत्कार केला आहे। विट्यामध्ये ही ऊर्जा निर्माण झाली याचे कारण यामागे सेंद्रिय खतेचा आमचा उद्योग हा आहे। या उद्योगातील खत निर्मिती हे संशोधन माझ्या हस्ते 1986 पासून सुरू झालं। मी 86 साली विट्यात माझ्या शेतामध्ये झाडं लावायची मोहीम हातात गेली। त्यावेळेला विटा हे अत्यंत दुष्काळी गाव होतं। जसं माण तालुका आहे तसंच विटा तालुका त्याचा भाग आहे। आणि त्या काळात असं म्हटलं जायचं की विट्यात मुलगी नको द्यायला बाबा, कारण पाणी भरायला लागतंय, नळातनं कुठेतरी डबड्यातनं आणून पाणी कुठनं तरी आणावं लागतंय, पाणीच नाही विट्यात। अशी परिस्थिती, इतके भीषण परिस्थितीत मी इथं आलो आणि मी ठरवलं की आपल्या शेतामध्ये जिथं काहीच झाड नाही तिथं आपण झाडं लावायची। आणि आम्ही वडापासून सुरुवात केली। वडाच्या ढाप्या काढून आम्ही गावातनं नेल्या लावल्या। आमच्या घराजवळ काही पिंपळ उगवले होते ते पण आम्ही लावले। आणि 86-87 सालची ही गोष्ट आहे। आणि त्यावेळेला आम्ही सर्व करत असताना आम्हाला सगळे लोक हसायचे, म्हणजे मी सुद्धा वेडाच होतो त्यावेळेला। किंबहुना गावात कुठं बायोमासचा कचरा मिळाला तरी आम्ही तो उचलून आमच्या गाडीतनं नेत असू, किंवा एखाद्या ठिकाणी काही पडलं एखादी वस्तू, विट्यातल्या इव्हन पोल्ट्रीतल्या कोंबड्या मेलेल्या सुद्धा आम्ही जर आमच्या शेतातनं पुरल्या होत्या की जेणेकरून बायोमास तिथे मिळावा आणि जमीन सुपीक होत जावी। कारण आमची जमीन ही मरुभूमी त्याला म्हणायची, माझे वडील त्याला मरुभूमी म्हणायचे, म्हणजे जिथं काही पिकू शकत नाही अशा जमिनीत आम्ही काम केलं। जिथं पाणी नाही अशा ठिकाणी आम्ही काम केलं। सुदैवानं त्या कामातनं काही दिवसानंतर हळूहळू जमिनीत पाणी मुरायला लागलं, आमची पाण्याच्या पातळ्या वाढायला लागल्या। पण हे सगळं झाल्यानंतर सुद्धा आज तुम्हाला जाणवत असेल की विट्यात आल्यानंतर असं वाटलं असेल की विट्यात सुबत्ता आहे, पाणी भरपूर आहे। कारण आमच्या इथले टेंभू योजना जी झाली आणि आमच्या इथले माजी आमदार स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्यामुळे जे काम झालं, त्यामुळे हा संबंध भागाचा आता कायापालट झालेला आहे। त्यामुळे ऊस शेती आमच्या इथं स्वप्नात सुद्धा नव्हती। कृष्णाकाठाला सांगलीजवळ ऊस आम्ही बघायचो, पंचगंगेजवळ बघायचो, पण विट्यामध्ये ऊसाची लागवड आणि एवढ्या प्रमाणात हिरवे मळे तुम्हाला दिसत आहेत, हे कारण हे पाणी उपलब्ध झालं म्हणून आहे। आणि हे पाणी उपलब्ध झाल्यानंतर आता आमचा तो उद्योग आम्ही वाढवायला लागलो। आणि मग त्यावेळेला माझ्या हातनं जे काही संशोधन झालं त्यातून नेचर केअर फर्टिलायझर या संस्थेची आमची स्थापना झाली। शेतात मी झाडं लावली ती त्यावेळेला मी शेतात जात असताना कॅनमधलं पाणी न्यायचो आणि मी आणि माझी पत्नी किंवा माझा मुलगा, मुली हे सगळे आम्ही बाटल्यात त्यांना पाणी घालायचो वाटेत झाडांना। आणि प्रत्येक वेळी गाडी थांबवून तिथं पाणी घालून ती झाडं वाढवत गेलो। माझ्या शेतात त्यावेळेला 4-5 जुनी केव्हाची झाडं होती, आज तिथे 5000 झाडं आहेत आणि सगळे वृक्ष होऊन गेले। त्यात आंबा आहे, वड आहे, पिंपळ आहेत, अनेक विविध प्रकारची झाडं आहेत, ज्याला डायव्हर्सिटी म्हणतात, ती सगळी आमच्याकडे आहे। आणि आता पाणी उपलब्ध झाल्यामुळे सर्व शेत हिरवगार झाल्यामुळं अनेक वेगवेगळे प्राणी आम्हाला तिथे दिसतात। म्हणजे पूर्वी आमच्या विट्यात कोल्हा कधी दिसायचा नाही, आता आमच्या शेतात रात्रीच्या वेळी 10 वाजता कोल्हे फिरताना दिसतात। म्हणजे हे केवळ हे पाण्याचा उपकार आहेत आणि झाडांचा उपकार आहे की अनेक झाडं लागल्यामुळं तिथं प्रचंड प्रमाणात बायोमास पडत गेला, पालापाचोळा पडत गेला आणि जमीन सुधारत गेली। आणि त्याचं हे फळ आहे
की आत्ता ही आमची शेती इतकी उत्कृष्ट बनली आहे. आणि माझ्या या बायोमासच्या संकल्पनेतनं आमची खताची निर्मिती झाली की सेंद्रिय काहीतरी द्यायचं आणि रसायनांना रिप्लेस काहीतरी करायचं, म्हणून आम्ही ही कंपनी चालू केली 1997 साली. आणि त्यानंतर आता गेल्या 25-26 वर्षात या कंपनीची एवढी मोठी वाढ झाली, म्हणजे एखादा वृक्ष लावला आणि तो मोठा झाला की अनेकांना सावली देतो, अनेक पक्षी कीटक त्याच्यावरून निवास करतात, जमीन खालची सुधारते. तशी आमच्या या कंपनीची ग्रोथ जी आहे ही आमच्या सगळी मंडळी काम करतायत आमची, त्यांच्यामुळे ही ग्रोथ आहे. आणि त्यांच्यामुळं हा कंपनी वाढण्यामुळं आमचे पण हाताना असं बळ आले की आम्ही इतके इतके पुरस्कार देऊ शकतोय किंवा आम्ही एवढं योगदान देऊ शकतोय. हे आमच्या केवळ आमच्या काम करणाऱ्या आमच्या माणसांच्या बळावर हे सगळं घडतंय. एक वृक्ष जसं अनंत जीवजीवांचं संवर्धन करतो, निवासस्थान बनतो, तसं नेचर केअर हा एक वृक्ष वाढत आहे आणि हा वाढत राहणार आहे. कारण आम्ही निसर्गाशी प्रामाणिक आहोत आणि निसर्ग रसायन विरहित अन्न निर्मितीसाठी शेतीसाठी जे काही प्रयोग करायचे ते आम्ही सातत्यानं चालू आहेत. आमचे रिसर्च लॅब आहे, उत्तम काम आमचं चालू आहे आणि यामुळे आम्ही निसर्गाच्या जवळीक जात आहोत. आमचं बळ असंच वाढत राहणार आणि हे निसर्ग सन्मान हे दरवर्षी किंवा प्रतिवर्षी आणखी आणखी वाढत जातील. आणि तुमच्यासारखे अनेक लोक आज या निमित्ताने इथं आले. मी एक त्यावेळेचा वेडा माणूस होतो, आज माझ्यावर इतके वेडे बघून मला फार बरं वाटतंय. त्यामुळे मी तुमच्या आभार आहे. धन्यवाद सर. आणि खरंच नक्कीच ही गोष्ट आहे की नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नेचर केअर सन्मान 2025 हा जो आपण पुरस्कार सोहळा करतोय, ज्यांच्या शुभ हस्ते करतोय ते श्री राजेंद्र भट, कृषीभूषण, सेंद्रिय शेतकरी आणि निसर्ग या विषयासाठी वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व. महाराष्ट्राची जंगल आणि पर्यटन या विषयातली ब्रँड अँबॅसेडर आणि बर्वा स्किन थेरपीची ब्रँड अँबॅसेडर सायली संजीव, तिचं आज पहिल्यांदाच विट्यात आगमन झालंय. बाबा, आमचे मेंटॉर डॉक्टर आशिष वेले, या कमिटीमध्ये जे काही आम्ही पारदर्शकपणे सगळ्यांची निवड केली त्यातले आमचे एक सहकारी श्री अरुण नाईक, कामाक्षी, विट्यातील सर्वच मान्यवर, पत्रकार बंधू, सगळे चॅनल्सचे लोक, आमचे मित्र, नेचर केअरचा सगळा परिवार आणि विटेकर बंधू आणि भगिनींनो. नेचर केअर ही कंपनी स्थापन होऊन 28 वर्ष झाली. 25 वर्षानंतर आम्ही असं ठरवलं की या विषयात, शेती या क्षेत्रात जे लोक योगदान देत आहेत त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. याची पार्श्वभूमी 1 मिनिटात सांगतो, कारण आपल्याकडे वेळ कमी आणि आपला कार्यक्रम अतिशय सूत्रबद्ध आहे, त्यामुळं फार वेळ न घेता मी प्रास्ताविकात ती मांडणी करतो. 88ला जेव्हा माझ्या बाबांनी ठरवलं की सेंद्रिय शेती करायची, विषमुक्त शेती करायची आणि झपाटलेपणा त्यांच्यातला जो होता तो सगळा आम्ही जवळून बघितला आहे शालेय जीवनामध्ये माझ्या. आणि हा माणूस वेड्यासारखं काहीतरी करतोय आणि झपाटलेली आणि वेळ लागलेली माणसंच काहीतरी घडवतात याच्यावरती आमचा विश्वास आहे. आणि त्याच्यातून नेचर केअरची निर्मिती झाली. 97ला कंपनी स्थापन झाली. आज 200 लोक कंपनीत काम करतायत. एक सक्षम उत्पादन घेऊन आम्ही आज महाराष्ट्रात आत्ता उभे आहोत आणि अनेक राज्यात आमचा विस्तार होतोय. थोड्याफार प्रमाणात आम्ही एक्सपोर्ट करतोय. आणि विषमुक्त शेती, आमच्या नागरिकांना विषमुक्त अन्न मिळालं पाहिजे या एका गोष्टीसाठी आम्ही गेली 28 वर्ष वाहून घेऊन काम करतोय. आमचं ब्रीद वाक्यच आहे सेव्ह सॉइल. आमच्या जमिनी वाचल्या नाहीत तर येणारा काळ आमच्यापुढे फार भीषण आहे आणि म्हणून या दिशेने आम्ही झपाटल्यासारखं काम करतोय. आणि मग 25 वर्ष जेव्हा आम्हाला पूर्ण झाली तेव्हा आम्ही असं ठरवलं की अनेक विषयात काही लोक काम करतायत, त्यांचं विट्यात बोलवून जर आपण कौतुक केलं, त्यांच्या पाठीवर जर आपण थाप टाकली आणि लढ म्हणून सांगितलं तर हे लोक जास्त जोमाने लढतील आणि अनेक लोक यातनं निर्माण होतील. आणि म्हणून 25 साली मी 25 वर्ष पूर्तीला पहिल्यांदा आपण नेचर केअर सन्मान याची घोषणा केली. हे 3रं वर्ष आहे आणि यंदाचा आपला विषय वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि वन निर्मिती. आणि म्हणून या कार्यक्रमाला ही सगळी मंडळी आज विट्यामध्ये आलेली आहेत. निवड प्रक्रियाबद्दल अरुण नाईक साहेब बोलणारच आहेत. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैव विविधता हा काय विषय आहे याच्याबद्दल वेले सर बोलतील. पण हा विषय पुढे नेताना मला विशेष आनंद होतोय की परमेश्वरांनी आम्हाला एवढं बळ दिलंय की या पद्धतीचं आम्ही काहीतरी काम करू शकतोय, या लोकांना विट्यात बोलून कौतुक करू शकतोय आणि जास्तीत जास्त बळ आम्हाला मिळावं म्हणजे आम्हाला या कामाचा विस्तार करता येईल. आत्ता हा जो पुरस्कार आहे हा राज्यस्तरीय म्हणजे महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. सांगायला आनंद होतोय की कर्नाटक आणि गोव्यातनं पण यासाठी अर्ज आले, पण आपला पुरस्कारच महाराष्ट्र राज्यापुरता मर्यादित असल्यामुळे या लोकांना आम्हाला थांबवावं लागलं.
कदाचित येणाऱ्या काळामध्ये याची व्याप्ती आपण वाढवू आणि या विषयामध्ये झोकून देऊन ज्या लोकांनी काम केलंय त्यांना इथं बोलून निश्चित कौतुक करू. वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन हा विषय निवडण्यामागचा उद्देश यंदा उन्हाळा प्रखर जाणवतोय सगळ्यांना. कधीही न जाणारं टेम्परेचर आपण अनुभवतोय. सॉइल इरोजन मोठ्या प्रमाणात झालंय. पाणी हा सगळ्यांच्या पुढचा मोठा प्रश्न आहे आणि याचं कारण आपण स्वतः आहोत. कारण आम्ही हव्यासापोटी आमचा निसर्ग सगळा संपवत चाललोय. जंगलतोड मोठ्या प्रमाणात झाली, झाडं संपली, बांध बंदस्ती संपली, बांधावरची झाडं गेली, शेती विस्तारली आणि आम्ही एक कल्ली एका शेतीच्या मागं लागलो. येणारा काळ अत्यंत अवघड आणि म्हणून खडबडून आत्ताच जागा होण्याची विनंती सगळ्यांनाच मी इथे करतोय. आणि ही जी सगळी मंडळी आज इथे पुरस्कार घेणारी आहेत ही विविध क्षेत्रात अत्यंत चांगलं काम करणारी मंडळी आहेत. कोणी याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत आणि या सगळ्या लोकांनी आपल्या गावाचा कायापालट करायचा म्हणून झपाटलेपणा अंगात घेऊन या लोकांनी काम केलंय आणि म्हणून या लोकांना आपण इथं बोलवून त्यांचा विशेष गौरव आज आपण करतोय. प्रास्ताविकाच्या शेवटी मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते. आपल्याला एखादं झाड नाही लावायला जमलं तरी काहीही हरकत नाही, पण आपल्या इथं उगवलेलं एखादं झाड जे आहे ते कृपया तोडू नका. नदी स्वच्छ नाही करता आली आम्हाला मान्य आहे, पण त्या नदीमध्ये किमान पोल्युशन होईल, काहीतरी ती नदी घाण होईल. एवढं जरी आम्ही नाही केलं तरी आम्ही या भारतभूमीसाठी या देशासाठी आम्ही खूप काही केलं असं मला वाटतं. वणवे हा एक सर फार मोठा विचित्र प्रश्न आहे. म्हणजे गेला महिनाभर वणवे लावले जातात याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात सर्व वृत्तपत्रातून लिहून येत आहे. आपण केवढी जैवविविधता याच्यातून संपवतोय याचा आपल्याला आता अंदाज नाहीये. पण हा भस्मासूर याच पद्धतीने जर झाला तर मनुष्याला याच्यावरती या पृथ्वीवरती राहणं अवघड होईल आणि म्हणून खडबडून जागा होण्याची वेळ आहे. वणवे न लावणं याकरता सुद्धा शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून आपण सगळ्यांनी काम करणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे पाणी हे जीवन आहे, वृक्ष संवर्धन हे आपलं जीवन आहे, जैवविविधता टिकली पाहिजे. पांडिचेरीमध्ये जर आपण गेलात तर अरविंद आश्रमाच्या बाहेर एक वाक्य लिहिलंय, अन अर्थ इज अ व्हेरी ब्युटिफुल विदाउट ए मॅन. या पृथ्वी तलावरती माणसाचा जन्म झाला आणि सगळ्या गोष्टींचा गोंधळ झाला, नाही तर सगळं छान चाललेलं होतं. तर तशी वेळ आपण आपल्या पुढच्या पिढीवरती आणू नये म्हणून आपण या सगळ्या लोकांचा इथं गौरव करतो. यातनं आपण काहीतरी शिकूया आणि प्रत्येकाने निसर्ग संवर्धनाचा निदान छोटा विचार जर आपण इथून घेऊन गेलो तर आपण निश्चित काहीतरी या कार्यक्रमातून मिळवलं असं मला वाटतं. आपण सगळेजण खूप चांगलं काम करताय. आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात. सर्व विटेकर मंडळी आमचा उत्साह वाढवायला इथे आली आणि आपण सगळेजण सर आज जवळपास 9 तासाचा प्रवास करून आज मुंबईतनं आले. सायली आमच्या आग्रहाखातर इथे येऊन पोहोचली आणि ही सगळी मंडळी आमच्या बरोबर आहेत. आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी चांगलं काम करण्याची एक गोष्ट इथं आज ठरवूया आणि इथून जाताना आपण काहीतरी विचार घेऊन जाऊया. एवढंच या निमित्ताने मला बोलावं असं वाटतं. भारत माता की जय. धन्यवाद. मगाशी जयदेवजी बोलताना त्यांनी एक शब्द वापरला, हव्यास. हव्यास या शब्दाच्या भोवती सगळं फिरतं, ज्याला इंग्रजीमध्ये मटेरियलिस्टिक लिव्हिंग स्टाईल असं म्हणता येईल. म्हणजे भौतिक जीवांच्या आणि भौतिक जीवनाच्या मागे इतका माणूस पळतो की त्या सगळ्याचाच एका विशिष्ट पद्धतीने निगेटिव्ह इम्पॅक्ट हा बायोडायव्हर्सिटीवर होत असतो. आणि म्हणून मी इथे काम करणारे जे सगळे लोक बसले आहेत, कोणी पिवळ्या टी शर्टमध्ये आहेत, कोणी हिरव्या टी शर्टमध्ये आहेत, कोणी थोडेसे ऑरेंज टी शर्टमध्ये आहेत, तुम्हाला लक्षात येतं का यालाच बायोडायव्हर्सिटी म्हणतात? दिस इज बायोडायव्हर्सिटी. पण गंमत अशी झाली आहे की ती बायोडायव्हर्सिटी आपण मारून टाकतो. कशी? काचेच्या बिल्डिंग्स या देशामध्ये असायचं कारणच नाही. याचं मूळ कारण असं आहे, जिथे उत्तम सूर्यप्रकाश आहे तिथे काचेची बिल्डिंग पाहिजे कशाला? गरजच नाही. पण आमचे आर्किटेक्ट आम्हाला काचेची बिल्डिंग देतात आणि आम्हाला काचेची बिल्डिंग आवडायला लागते. हे चूक आहे, हे गैर आहे. इथपासून आपल्याला विचार करायला लागेल. याचं कारण दक्षिण भारतातली घरं वेगळी, उत्तराखंडमधली घरं वेगळी, महाराष्ट्रातली, पश्चिम महाराष्ट्रातली, कोकणातली आणि विदर्भातली घरं वेगळी. का? तिथलं तापमान, तिथे असलेले विविध जीवजंतू, तिथली झाडं, त्यांचा प्रकार. जिथे सूचीपर्णी वृक्ष आहेत जे उंच वाढतात, जिथे खूप पाऊस किंवा बर्फ आहे तिथली छप्र ही उताराची असतात, तिथे झावळ्यांचा वापर होतो. ही बायोडायव्हर्सिटी आहे. पण ती पण बायोडायव्हर्सिटी खलास करून टाकायची आणि काय करायचं? एकाच पद्धतीची घरं. मोनोपोलायझेशन म्हणजे बायोडायव्हर्सिटी खलास करणं. कोणी जॅकेट घालावं, कोणी ब्लेझर घालावा, कोणी जीन्स वापरली, कोणी पांढरा शर्ट घातला,
पण नेचर केअरच्या सगळ्या लोकांनी आम्ही आमची एक डायव्हर्सिटी वेगळी ठेवली. आम्ही सगळ्यांनी पांढरा शर्ट घातलाय, बरोबर. तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालून आले आहात. आता तुम्ही, मी तुम्हाला सांगितलं की मी 10 मिनिटं बोलणार आहे, त्यातली आता 3.5-4 मिनिटं संपली. उरलेल्या 5-6 मिनिटात मला तुमच्याशी जो संवाद साधायचा आहे तो मला सगळ्यात महत्वाचा वाटतो. विविध वनस्पती, विविध प्रकारचे प्राणी, याच्यामध्ये एक गोष्ट थोडीशी लक्षात घ्या बारकाव्याने, आणि ती काय आहे ते समजून घ्या. सिंह पहुडलेला आहे आणि त्याच्या शेजारनं हरिण गेलं आणि त्याला भूक लागलेली नाही, तर तो हरणाची शिकार करतो का? करतो? बघा तुम्ही, त्याला भूक लागलेली नसेल तो हरणाची शिकार करत नाही, तो फक्त बघतो आणि त्या हरणाला जाऊ देतो. म्हणजे तो भूक लागल्यानंतर त्या हरणाची शिकार करतो. माणूस हा एकच प्राणी जगात असा आहे की जो भूक लागलेली नसताना माझ्या पुढच्या 5 पिढ्यांचं काय याची काळजी करून, तुझं आहे ते माझं, हिचं आहे ते माझं, माझं आहे ते माझं, भट सरांचं तर निश्चितच माझं. म्हणजे हा काय प्रकार आहे? हे बायोडायव्हर्सिटीचं किलिंग आहे. आणि सगळी जैवविविधता जी आहे ती फक्त वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, वनीकरण, बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता याच्याशी निगडीत ठेवू नका. आपल्या रोजच्या जीवनातला हव्यास हा आपण जोपर्यंत कमी करत नाही तोपर्यंत आपण जैवविविधता टिकवू शकत नाही. मगाशी कामाक्षीने मला एक छोटासा प्रश्न विचारला बाहेर होतो तेव्हा, सर तुम्ही शेंडी का वाढवायला लागला? आणि सगळ्यांच्या समोर विचारायची, तिला कदाचित थोडंसं अवघडल्यासारखं वाटलं म्हणून एकट्याला बाजूला घेऊन कोपऱ्यात घेतात ना, तसं विचारलं, सर तुम्ही शेंडी का वाढवता? मी म्हटलं बोलणार आहे मी. शेंडीचा संबंध कशाशी आहे? मी झालो आता 65 वर्षाचा, मला आता तरी मिनिमलिस्टिक जगता येईल का? शेंडीचा संबंध मिनिमलिस्टिक आहे म्हणजे मला काही गरजा कमी करता येतील का, त्याशिवाय जैवविविधता टिकणार नाही. मित्रांनो, ज्या 5 लोकांना, ज्या 5 संस्था आणि व्यक्तींना अवॉर्ड मिळाली आहेत, काहींना उत्तेजनार्थ मिळालेली आहेत, त्या सगळं झाडं लावणाऱ्या, वृक्ष संवर्धन करणाऱ्यांचं कौतुकच आहे. पण मी काय सांगतोय ते आता बोला. माझं पूर्ण नाव आशिष दामोदर शंकरराव आत्माराम सीताराम आत्माराम बेले. 6 पिढ्यांची नाव मला पूर्ण कल्पना आहे. माझ्या आजोबांना आणि माझ्या पणजोबांना मी पाहिलंय. माझ्या आजोबांच्याकडे एक चप्पल होती, माझ्या वडिलांच्याकडे चप्पल आणि बूट आला, माझ्याकडे खेळण्याचा वेगळा, घरातली चप्पल वेगळी, बाहेर मीटिंगचे बूट वेगळे आणि फॅशनचे वेगळे, कॅनव्हासचे वेगळे, लेदरचे वेगळे, असे 6 जोड आले. आणि माझ्या मुलीकडे 22, 24, 25, मला मोजायचा प्रॉब्लेम. हे काय? सायलीकडे किती आहेत चेक कर सायली. ही जैवविविधता नष्ट करण्याचा प्रकार आहे का एवढी विविधता असली पाहिजे याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि ही प्रत्येकाला आहे. माझ्या घरी माझ्या आजोबांनी वापरलेलं टेबल जे सागापासून बनवलेलं होतं का देवदारपासून बनवलेलं होतं, ते माझी मुलगी म्हणजे खापर पंजोबांचं टेबल आज वापरते. घरात 5 टेबल असण्याची गरज आहे का? आहे का? आणि जर मला आजपासून 2-2.5 वर्षापूर्वी, जयदेवजींचा मुलगा युरोपमध्ये आहे सध्या, एक आमचा साधारणपणे कोविडच्या वेळेला एक ऑनलाईन मीटिंग चालली होती, त्याच्यामध्ये मी त्याला प्रश्न विचारला होता की तुझ्याकडे किती चपला बुटांची जोड आहे? आणि तेव्हा त्याला माझ्या प्रश्नाचा रोख कळला आणि मी त्याला म्हटलं आजोबांकडे किती आहे? आजोबा बसले आणि आजोबांच्याकडे एक चप्पल आणि एक बूट ही पुरते आणि नातवाला जर 20 जोड लागत असतील, बस बायोडायव्हर्सिटीच्या गप्पा बंद करा. नाही चालणारच, हे चालणारच नाही. आणि म्हणून व्यक्तिगत जीवनाची सुरुवात ही जैवविविधतेची मूळ आहे. आणि व्यक्तिगत जीवनामध्ये कुठे ना कुठे स्वतःला बंद घालावे लागतील आणि ते बंद हे जीवनातून येतात. ज्या ठिकाणी नागली येते तिथे नागली खाल्ली पाहिजे, हो का नाही? पण नाही, आम्हाला काय पाहिजे? लॅटिन अमेरिकेत उगवणार किनोवा चांगला आहे म्हणून मी इथे किनोवा लावायला लागलो तर जैवविविधता नष्ट होणार. जिथे बाजरी आहे तिथे बाजरीच पाहिजे, जिथे ज्वारी आहे तिथे ज्वारीच पाहिजे. आणि मोनोकल्चर हे बायोडायव्हर्सिटीच्या सगळ्यात विरोधात आहे. जंगल काढायचं आणि सोयाबीन लावायचा, सॉरी, चालणार नाही.
म्हणजे जे काढून मला जे करायचं आहे तेही मोनोकल्चर नसावं. झाडं कुठली असावीत, तर ज्या भागात जी झाडं येतात, निलगिरीची झाडं सगळी लावून टाकली. निलगिरीने चांगलं झाल्याचं, मी फॉरेस्ट ऑफिसर आहे, एक्स फॉरेस्ट ऑफिसर आहे, निलगिरीने चांगलं झाल्याचं मला अजून काही रेफरन्स नाही मिळाला. म्हणजे मोनोकल्चर. परत एकदम काय लावलं, सगळे कॅज्युरिटच लावून टाकले, असं नाही चालणार. मला वड लागेल, मला पिंपळ लागेल, मला कडुनिंब लागेल. आणि हे जोपर्यंत मी करत नाही, अहो कवठाची चटणी मस्त लागते का? कवठ माहितीच नाही लोकांना, कवठ विसरले लोक. आता लोक खवड झाले, कवठ विसरले खवड झाले. काय प्रकार आहे? मला स्वतःला जोपर्यंत वेगळं, हा माझ्यापेक्षा वेगळा आहे, दातार सर माझ्यापेक्षा वेगळे आहे, याचा मला आनंद झाला पाहिजे का दुःख? त्याचा आनंद झाला पाहिजे ना. तीच तर विविधता निसर्गाने निर्माण केलेली आहे. आणि ती विविधता टिकवण्यासाठी तुम्ही सगळेजण जे प्रयत्न करताय, त्यातला माझा एकच मेसेज पुढच्या पिढीपर्यंत देण्यासाठी तरी जैवविविधता जपा. कारण आपल्या वरच्या 500 पिढ्यांनी आपल्यापर्यंत आणलंय. माझी मुलं, माझी नातवंड, माझी पतवंड जर चांगली राहायची असतील तर त्यांच्यासाठी मला जैवविविधता जपली पाहिजे. आणि जैवविविधता म्हणजे फक्त वनस्पती नव्हे, जैवविविधता म्हणजे फक्त जंगल नव्हे, जैवविविधता माझ्या बिल्डिंग्समध्ये पण पाहिजे. सगळ्या बिल्डिंग काचेच्या, सगळ्या बिल्डिंग सारख्या, सगळ्यांनी सारखेच कपडे, सगळ्यांनी कोट. का बरं? धोतर उत्तम आहे. धोतर नाही चालणार? चालेल का नाही बाबा? चालेल. मग धोतराशी कशाचा संबंध आहे? अहो तिथल्या हवामानाचा संबंध आहे. त्या हवामानात त्या धोतराची गरज आहे. दक्षिण भारतामध्ये त्या लुंगीची गरज आहे. हवा खेळली पाहिजे, जीनची पॅन्ट नाही चालत. हे सुद्धा जैवविविधता आहे आणि ती जीवनाच्या रोजच्या आयुष्याशी आपल्या निगडीत आहे. इथे घातलेले हिरवे टी शर्ट, पिवळे टी शर्ट, नारंगी टी शर्ट, काही घातलेले झब्बे, काही कुर्ते, काही शर्ट, काहींच्या पायात चप्पल, बूट, सगळ्या बिल्डिंग सारख्या नको. सगळी माणसं वेगळी पाहिजेत. आणि त्या वेगळेपणातला आनंद जोपर्यंत आपण शिकणार नाही तोपर्यंत आपण जैवविविधता टिकवू शकणार नाही. आणि जैवविविधता म्हणजे फक्त जंगल, वनस्पती, वृक्ष संवर्धन नाही, पण नष्ट करण्याचं तरी निदान आपण थांबवलं आणि जे आहे ते टिकवण्याचा प्रयत्न केला. आणि सगळ्यांनी एवढा जरी मेसेज घेतला, 10 चपला बुटांचे जोड नसावे, 5 पुरतील का? आजोबांचं टेबल मला वापरता येईल का? छान असतं. पणजोबांचंही वापरता येईल का? हे जर समजा टिकलं तर जैवविविधतेसाठी इथे असलेल्या 400-500 लोकांनी सुरुवात केली असं मला वाटेल. आणि जे सर्व लोक काम करतायत त्यांच्यावर कौतुकाची थाप समाजाने टाकण्याचं उत्कृष्ट कार्य नेचर केअर करते आहे. त्या नेचर केअरचे तर आभार आहेतच, पण समाजात एवढा मोठा गट येतो की चांगलं काम करणाऱ्या लोकांच्या पाठीवर थाप ठेवली पाहिजे म्हणून विटेकर इथे येतात, याचा मला जास्त आनंद आहे. आणि त्या आनंदासह माझी 10 मिनिटं बरोबर संपली. त्या 10 मिनिटात ही जैवविविधता अशीच टिकून राहो यासाठी आपल्या सगळ्यांच्या चरणी, देव आहे की नाही मला माहिती, पण तुमच्या सगळ्यात देव आहे. आणि त्या देवाला मी प्रार्थना करतो की काही गोष्टी मिनिमलिस्टिक करायला जर आपण शिकलो तर ही जैवविविधता टिकवण्याचा आपला प्रयत्न सगळ्यांचा पुढच्या पिढीपर्यंत जाईल. या शुभेच्छेसह पुनश्च धन्यवाद. जय हिंद. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. निसर्गरूपी गुरुला माझं वंदन. मला आज तुमच्याशी सगळ्यांशी संवाद साधायला खूप आनंद होतोय. डॉक्टर आशिष वेले मला रागवले तरी चालतील, कारण त्यांचा तो अधिकार आहे. त्यांनी सांगितलं की 10 मिनिटं बोलणार आहेत. मी सांगणार नाही की मी किती मिनिटं बोलणार आहे, कारण त्यांनी सांगितलं की विविधता पाहिजे. सो नमस्कार. सर्वप्रथम मी संयोजकांचे आभार मानतो, कारण त्यांनी इथे सगळे झपाटलेल्या लोकांना एकत्र केलेलं आहे. म्हणजे ही लोक अशी आहेत, म्हणजे आपण आजकाल आजूबाजूला असं बघतोय की लोकांना आनंदाच्या वाटा सापडत नाहीत म्हणून लोक हताश होत आहेत, परंतु ही सगळी लोक अशी आहेत की जे वाटेवरचा आनंद शोधतात. एवढंच नाही तर लोकांना आनंद वाटतायत सुद्धा. त्याच्यामुळे मला संयोजकांचे विशेष आभार त्याच्यासाठी मानायचे. आणि आणखी एका गोष्टीचा खूप आनंद झाला, तो म्हणजे
सगळ्यांनी सांगितलं की नेहमी 5 पुरस्कार असतात, त्यावेळेला ते 10 केले गेले. हे करायला खूप ओपन माइंडेडनेस लागतो, फ्लेक्झिबिलिटी लागते. मी विविध पातळ्यांवरती काम करताना लोक रिजिड किती असतात ते बघितलेलं आहे, परंतु ही फ्लेक्झिबिलिटी आणणं हे खूप महत्त्वाचं होतं. कारण यातनं ज्या अनेक लोकांना प्रेरणा मिळत जाते ती चेन रिॲक्शनसारखी पुढे पुढे जात राहते. त्यामुळे ही वैविध्य जे सगळं होतं, कारण ही फ्लेक्झिबिलिटी नुसती मनात असून चालत नाही, तर तेवढं औदार्य पण लागतं आणि तेवढी दानत पण लागते. त्यामुळे संयोजकांचे विशेष आभार की हे 10 पुरस्कार दिले गेले त्याच्याबद्दल. इथे आलेल्या प्रत्येकाचा थोडक्यात परिचय मी ऐकत होतो. असं वाटलं की या सगळ्या लोकांचा, आम्हा सगळ्यांचा मिळून एक कलेक्टिव्ह विजडम असा आहे की जे प्रत्येकजण वेगवेगळ्या परिस्थितीतून, वेगवेगळ्या अडथळ्यांमधनं पार करून, अनेक आव्हानांना पार करून इथपर्यंत आलेली आहेत. त्यामुळे हे जर का एखाद्या शॉर्ट फिल्मच्या दृष्टिकोनातनं किंवा माध्यमातनं किंवा छोट्या पुस्तिकेच्या माध्यमातून जर का लोकांच्या समोर आलं तर अनेक लोक याच्यामुळे प्रेरित नक्कीच होऊ शकतील असं वाटलं. कारण या सगळ्या वेगवेगळ्या सक्सेस स्टोरीज आहेत आणि आजकाल सक्सेस स्टोरीज कमी आणि निगेटिव्ह जास्ती आपल्याला ऐकायला मिळतं. असंही या पुरस्काराकडे बघून वाटलं की आपल्या बऱ्याच जणांना माहिती असेल की ॲशडेन नावाचा एक पुरस्कार आहे आणि ॲशडेन पुरस्कार म्हणजे ज्याला पर्यावरणातला नोबेल असं म्हणलं जातं. एक दिवस नक्की या ओपन माइंडेडनेसमुळे आणि फ्लेक्झिबिलिटीमुळे मला असं वाटतं की एक दिवस नक्की असा येईल की नेचर केअर सन्मान म्हणजे त्या तोडीचा होईल आणि लोक विचारतील की तुम्हाला नेचर केअर सन्मान मिळालाय का, तरच तुमचं काम चांगलं आहे. त्यामुळे त्या दर्जाचा पुरस्कार हा नक्कीच यापुढे व्हावा अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. माझी सायलीताईला एक विनंती आहे. मी पण राज्य वन्यजीव मंडळाचा सदस्य आहे आणि वेळोवेळी हा विषय मांडत असतो आणि माझं एक आग्रहाची मागणी अशी आहे की वृक्षांना किंवा वनस्पतींना सुद्धा वाईल्ड लाईफचा दर्जा मिळायला हवा. जोपर्यंत हे आपण लेटर आणि स्पिरिटमध्ये ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत जंगलं वाढणार नाही, जंगलं टिकणार नाही. कारण वाईल्ड लाईफ आत्ता आपल्यापुरतं फक्त टायगर पुरतं मर्यादित राहत आहे, वृक्षांपर्यंत यायला त्याला बराच वेळ आहे. पण हे सातत्याने वेगवेगळ्या व्यासपीठावरती मांडलं पाहिजे. मी मांडतोय. माझी तुम्हाला पण विनंती आहे की सरकार दरबारी तुम्ही सुद्धा हे नक्कीच पोचवावं. आणि बरेचदा म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी काम करताना म्हणजे ग्रासरूट लेवलला काम करतोय, सरकारी समित्यांवरती काम करतोय. अनेक ठिकाणी बरेचदा आपल्याला अनास्था दिसून येते या सगळ्या पर्यावरण संवर्धनाबद्दल किंवा जंगल संवर्धनाबद्दल. परंतु आज जे सगळे लोक आहेत की ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांच्यावरती मी सांगतोय की हे सगळे ग्रीन स्पॉट्स आहेत आणि हेच आपल्याला यापुढे करायचं आहे. कारण जंगलं टिकणार आहे ती फक्त सरकारची जबाबदारी सरकारवरती सोडून नाही चालणार आहे. आपल्याला त्याच्यात वाटा उचलायलाच पाहिजे. देअर हॅज टू बी प्लॅन ए, की जो प्लॅन आपण करतोय तोच प्लॅन ए आहे. देअर शुड नॉट बी एनी प्लॅन बी बिकॉज देअर इज नो प्लॅनेट बी. त्यामुळे मला असं वाटतं की हेच आपण याच्या पुढे कार्य असंच पुढे चालू ठेवायला हवं. मी पुन्हा संयोजकांचे आभार मानतो की आम्हाला सगळ्यांना त्यांनी निवडलं आणि ही अशीच उत्तरोत्तर हा पुरस्काराचं उंची वाढत जावी. मला बोलायची संधी दिली सर्वांच्या वतीने, त्यामुळे धन्यवाद. नमस्कार. व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांना मी इथूनच नमस्कार करते आता. आणि मला माहिती आहे की या सगळ्यांसमोर बोलणं खूप अवघड आहे. यांनी खूप प्री क्लायमॅक्स रंगवला, त्याचं मला खूप दडपण आले आणि अशी मला धडधडत आहे आता. कारण सर मगाशी बोलले, त्यानंतर लेले सरांना ऐकलं, जरा मला ते काय म्हणू हां म्हणजे डायजेस्ट व्हायला, मला ते माझ्यात रुजवायला इतकं छान वाटतं. त्यामुळे मी भरपूर वेळ घेतला आणि मी मध्ये मध्ये फोन काढत होते तर ते अजिबात काहीतरी मेसेजेस बघायला किंवा काही नाही. मी काही मुद्दे आज बोलले पाहिजेत म्हणून मी ते लिहून ठेवत होते. त्यामुळे मी मोबाईल पण इथे आणलाय आणि मला माहीत नाही मी किती वेळ बोलणार आहे. आय एम सॉरी. कारण सेलिब्रिटींचं मला एकच आवडतं. मी सेलिब्रिटी व्हायच्या आधी माझ्या कुठल्याही बोलण्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं. नंतर सेलिब्रिटी झाल्यानंतर लोक ऐकायला लागले, त्याचं अनुकरण करायला लागले. मग असं ठरवलं की अनुकरण चांगल्या गोष्टींचं व्हायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला लोकांपर्यंत 2 गोष्टी चांगल्या पोहोचवता आल्या तर त्याचं अनुकरण होईल आणि ती गोष्ट काय म्हणू आपण पर्यावरणाच्या संबंधितली असू दे, वृक्ष संवर्धनाच्या संबंधितली असू दे, ती वाढेल आणि त्या
त्या अनुषंगाने आणि त्या निमित्ताने का होईना आपण काहीतरी समाजाला देऊ. त्यामुळे एक सेलिब्रिटी झाल्याचा फायदा. पहिली गोष्ट तर मी अगदीच माफी मागते तुम्हा सगळ्यांची. मी ब्रँड अँबॅसेडर नाही आहे वन्यजीव आणि महाराष्ट्र वृक्ष संवर्धन आणि याची, पण मला सगळे म्हणतात आणि मला व्हायला नक्की आवडेल. आणि या सगळ्यांनी इतक्या वेळेला ब्रँड अँबॅसेडर मला म्हटलं की मला झाल्यासारखं आत्ता वाटलं. त्यामुळे विशाल सर थँक्यू आणि सगळ्यांचे मनपूर्वक आभार. सगळ्यात आधी मी कामाक्षी आणि जयदेव बर्वे यांचे मनापासून आभार मानते, अभिनंदन करते. कारण बर्वा स्किन थेरपी हा त्यांचा एक छोटा उद्योग म्हणू आपण, आणि त्याची मी ब्रँड अँबॅसेडर आहे. तर ते करता करता त्यांच्या या नेचर केअर बाबतीतल्या गोष्टी खूप कळायला लागल्या आणि त्या खूप आवडायला लागल्या. आणि मी खरंच मनापासून तुमचे आभार मानते की तुम्ही मला इथे बोलवलात आणि अशा या कार्यक्रमात आणि इतक्या छान काय म्हणू कुटुंबाबरोबर मला जोडलं. त्यामुळे तुमचे मनापासून आभार. थोडा वेळ घेतेच आहे मी वन्यजीवांच्या बाबतीत आणि या सगळ्या बाबतीत मगाशी सांगितलं तर मी 8वीत मी पहिल्यांदा रणथंबोरची जंगल सफारी केली होती आणि त्यावेळी मला कळलं की जंगल काय असते. आणि लोकांना खूप असं वाटतं की वाघ, सिंह, मोठे मोठे प्राणी, त्यानंतर काही पक्षी प्रेमी असतात तर काही पक्षी त्याच्या म्हणजे त्या फोटोग्राफीसाठी जातात. पण जंगल काय असतं हे जंगलात गेल्यानंतर कळलं मला. तोपर्यंत मला फक्त असं वाटायचं की काहीतरी वेगळंच आहे, खूप प्राणी असतील तिथे. पण सगळ्यात जास्त मला आवडतं जंगलात गेल्यानंतर ते खूप वर्षांपूर्वीचं एखादं झाड बघायला किंवा वेगवेगळं आपल्याला तिकडे वृक्ष संपत्ती दिसते जंगलांमध्ये जी आपण इकडे कधी बघू शकत नाही. मी अगदीच आत्ता 2 महिन्यापूर्वी ताडोबाच्या जंगलात गेले. त्याचं एक नवीन गेट ओपन केलंय, नवीन एक एंट्री सुरू केली आहे. ते आत्ता एक मला वाटतं ऑक्टोबरमध्ये ओपन झालं. मला माहीत नव्हतं की आपल्या विदर्भासारख्या ठिकाणी आणि ताडोबात आतमध्ये एवढा भला मोठा जलाशय होता. मी बघून थक्क झाले कारण तो मी कुठेही तसा तलाव मी कुठे बघितला नाही. आणि त्या एका गेटमध्ये 5 वॉटर बॉडी होत्या. तर ते इतकं माझ्यासाठी विशेष होतं आणि मला आता त्याचं चित्र नाही काढता येतं किंवा मला तुम्हाला ते दाखवता येत नाही आणि मी फोटो काढत नाही बसत जंगलात गेल्यानंतर, त्यामुळे माझ्याकडे फोटोही नाही त्याचा. पण ते इतकं देखणं होतं आणि त्यानंतर कळलं की जंगल आणि वृक्ष आणि ते सौंदर्य काय आहे जे आम्हा शहरात राहणाऱ्या लोकांच्या नशिबात नाहीये. त्यामुळे मी विट्यात आल्यानंतर सुद्धा मी जयदेव आणि कामाक्षी ताईला म्हटलं की मला खूप आवडतंय. त्यांनी मला काल शेत फिरवलं त्यांचं. मला इतकं आवडतंय, इतकं छान वाटतं इथे आल्यानंतर, कारण मला वृक्ष बघता येत आहेत, मला निसर्ग बघता येतोय. आणि मला असं वाटतं की ज्यांच्या नशिबात ते नाहीये किंवा ज्यांना रोज काचेच्या बिल्डिंगच्या इथे राहावं लागतं त्यांना जेव्हा जंगलात येतो किंवा जेव्हा अशा गावांमध्ये येतो जिथे वृक्ष संवर्धन केलं जातं, जोपासली जातात झाडं, तिथे आल्यानंतर काय वाटतं हे मला आता खूप छान शब्दात एक्सप्रेस करता येत नाही. पण मला असं वाटतं की तुम्हाला माझ्या भावना कळत असतील. काचेच्या बिल्डिंगचं सरांनी सांगितलं त्याचं मला फक्त थोडंसं उलगडून सांगायचं आहे. हे मागच्या 1-2 वर्षात आम्ही कोणाशी तरी बोलत होतो आणि एक पुण्यातले गृहस्थ आहेत ते आणि त्यांची बायको सगळ्यांना सांगत होते की आंबे आलेत ना, आंबे खाऊन झाल्यानंतर कोई आम्हाला द्या, आंबे खाऊन झाल्यानंतर कोई आम्हाला द्या. तर माझं असं झालं की तुम्ही हे सगळं का सांगताय. तर ते सगळ्यांकडनं कोळी जमा करतात. म्हणजे आंब्याच्या पेट्या कशा येतात तशा कोळींच्या पेट्या त्यांच्याकडे पाठवायच्या. त्यांचं नाव आठवलं की मी हे सांगणार, मी तुमच्यापर्यंतही पोहोचवते. एक आंब्याचं झाड हे 10 ते 12 AC एकत्र लावल्यानंतर जितकं थंड करेल तितका त्या आंब्याच्या एका झाडामध्ये ती पॉवर असते थंड करण्याची निसर्गात. तर त्यांनी ते सुरू केलं. त्यांनी सगळ्यांकडनं आंब्याच्या कोळी जमा करायला लागले आणि मला असं वाटतं त्यांचं काम खूप छान चालू आहे अजून आणि असंच त्यांचं काम पुढे चालत राहू दे. काचेच्या बिल्डिंगचा त्रास काय होतो
तर आपल्याकडे सनलाईट दिवस म्हणजे देवाची कृपा आहे, आपल्याकडे इतका सूर्यप्रकाश आपल्याला मिळतो. बाहेरच्या देशांमध्ये काचेच्या बिल्डिंग्स असतात कारण तिथे सनी डेजच नसतात, म्हणजे सूर्यप्रकाश काही महिने नसतोच, सूर्यच नसतो काही महिने, पूर्ण आभाळ आलेलं असतं आणि सगळ्या गोष्टी, त्यामुळे तिथे काचेच्या बिल्डिंग असणं ठीक आहे. पण आपल्याकडे जेव्हा आपण काचेच्या बिल्डिंग उभारतो तेव्हा सूर्यप्रकाश रिफ्लेक्ट होऊन अजून आपलं तापमान वाढवतो आणि त्यामुळे आपल्याला काचेच्या बिल्डिंग्सची गरज नाहीये. सो मला फक्त ते ऍड करायचं होतं सर. मला असं वाटतं की वृक्ष संवर्धन आणि इथे ज्या सगळ्या ज्यांना पुरस्कार मिळालाय, ज्यांचं एवढं मोठं काम आहे या सगळ्या याच्यात, आणि इथे बसलेले इतके मान्यवर आहेत की ज्यांचं योगदान खूप आहे या क्षेत्रात, त्यांचे मनापासून मी आभार मानते. पण मला मगाशी सर म्हणाले तसं की झाड लावू नका एक वेळ, पण तोडू नका, म्हणजे ती तरी जबाबदारी घ्या. आणि मला असं वाटतं की माणसाच्या जीवापेक्षा झाडाला जपणं जास्त आपल्याला महत्त्वाचं वाटलं पाहिजे. सॉरी, मी इथे असं स्पष्ट म्हणतेय की माणसाच्या जीवापेक्षा झाडाला जपणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे पर्सनल लॉस वाटला पाहिजे. एखादं झाड तोडत असेल कोणीतरी तर आपल्या घरातली एखादी व्यक्ती जाते इतकं ते मनाला लागलं पाहिजे, त्याच्याशिवाय ती गोष्ट पुढे जाणार नाही असं मला वाटतं. पाण्याचं महत्त्व तर आहेच. मला मी मगाशी म्हटलं तसं की सरांनी सांगितलं त्याप्रमाणे सुद्धा की एक सर्कल असतं, एक चक्र चालू असतं, आणि ते जर तुम्ही कुठे तोडलं तर त्याचे परिणाम आपल्याला भोगायला लागणार आहेत. मला इतकी काळजी वाटते निदान तुम्हा सगळ्यांमुळे, माझ्या आजी आजोबांमुळे, माझ्या वडिलांमुळे, माझ्या आधीच्या पिढ्यांमुळे मला काहीतरी बघायला मिळतंय, काहीतरी मी म्हणजे थोड्याफार का प्रमाणात होईना मी चांगलं आयुष्य जगू शकते. कारण आपली आधीची पिढी, मला असं वाटतं की ते कदाचित कमी शिकलेले असतील पण ते जास्त सुजाण आणि सजग होते. आम्ही शिकून काही फायदा नाही, कारण आम्हाला त्या शिक्षणाचा उपयोग चांगल्या पद्धतीने करता येत नाहीये. तुम्हा सगळ्यांना भेटल्यानंतर असं कळतं की आपण आतापर्यंत एक झाड लावू शकलो नाही म्हणजे आपण काहीच केलेलं नाही आणि या शिक्षणाचा काहीच फायदा झालेला नाहीये. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. पण मला असं वाटतं की या पुढे मला काळजी वाटते की माझ्या पुढच्या येणाऱ्या पिढीला काय बघायला मिळणार आहे, कशा पद्धतीत जगावं लागणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही जे आता काम करताय, ती छोटी मुलगी आता मगाशी आली होती, कुठे ती बघ, तर मला खूप आवडतंय तिला बघून आणि तिच्यामुळे मला ऊर्जा मिळते. मी सुद्धा कदाचित तुमच्यात येऊन काम करण्याचा प्रयत्न करेन, मला जितकं शक्य असेल तितकं. सर पटवर्धन सर, मी तुम्हाला प्रॉमिस करते मी खरंच पत्र लिहिणार, मुख्यमंत्री सरांना पत्र लिहीन आणि मी खरंच त्यांना हे सांगेन की या गोष्टींकडे लक्ष द्यावं आणि या गोष्टींवर काय म्हणू आपण योग्य ते त्यांनी आपल्याला जे अपेक्षित आहे ती गोष्ट करावी. आणि मी पत्र लिहिण्याचं काम माझ्याकडनं पूर्ण करेन आणि त्याचा मी पाठपुरावा पण करेन. हे गिफ्ट पण मी घेऊन आले, मला माहिती नाहीये हे गिफ्ट कोणी दिलंय मला. ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन. तर ही इको ब्रिक आहे आणि मला फार गंमत वाटली की याचा उपयोग बांधकामात सुद्धा केला जाऊ शकतो. आणि एका बाटलीत त्यांनी घरातलं सगळं प्लास्टिक भरलेलं आहे आणि मला असं वाटतं हे आतापर्यंतचं सगळ्यात छान गिफ्ट आहे माझ्यासाठी. त्यामुळे थँक्यू सो मच. येताना चहाच्या हॉटेलवर डस्टबिन मध्ये जो कचरा होता प्लास्टिकचा तो सगळा याच्यात भरलेला आहे आणि थँक्यू सो मच. हे खरंच खूप चांगलं गिफ्ट आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार, तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन ज्यांना हा पुरस्कार, हा सन्मान मिळालाय. मला असं वाटतं की आम्हाला एक छोटासा अवॉर्ड मिळाला तरी आम्हाला खूप भारी वाटतं. तुम्हाला किती भारी वाटत असेल याची कल्पना मी करू शकत नाही. पण असा पुरस्कार कधी मला पुढे जाऊन मिळाला तर मी सगळ्यात जास्त खुश होईन याची मला खात्री आहे. थँक्यू सो मच. तुम्ही
तुम्ही आमच्या समोर आम्हाला इतकी छान ऊर्जा देताय, खूप छान प्रोत्साहन मिळतंय मला, की मला आता जेव्हा मी शूट करत नसेल तर मला माहिती की मला दुसरं काम काय करायचं आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. मी बराच वेळ घेतलाय, पण थँक्यू सो मच. आणि तुमचं प्रेम जसं माझ्यावर आहे, आशीर्वाद जसा माझ्यावर आहे, तेवढंच प्रेम निसर्गावरही करा, एवढंच मी सांगेन. थँक्यू सो मच. इथं उपस्थित असलेले व्यासपीठावरचे आमचे आपले नाईक सर, आशिष वेले सर, बाबा, ज्यांच्या जसं आपण म्हणतो की कुटुंबाचा एक आधार असतो, तसे बाबा आमच्या कुटुंबाचे प्रमुखही आहेत आणि आधारही आहेत. त्यांच्याच आधाराने आम्ही हळूहळू का होईना फळायचा आणि फुलायचा प्रयत्न करतो आहोत. असे आमचे बाबा. नंतर भट सरांनी सांगितलं की मी बाबांच्याकडे बघितलेलं आहे. म्हणजे आम्हाला खरंच असं म्हणजे विचार करावासा वाटतोय आता की आम्ही बाबांच्याकडून शिकायला खरंच काही कमी पडतोय का. कारण भट सर सुद्धा जर म्हणत असतील की मी बाबांच्याकडून शिकतो आहे, तर आम्हाला वाटतं आम्ही ज्या काही चालण्या घेऊन फिरतोय त्या चालण्यांना बहुधा खाली ताटली घालायला हवी आहे आणि जेवढं बाबांच्याकडून शिकता येईल तेवढं आम्हाला नक्की शिकून घ्यायला हवं आहे. सगळ्यांची आपली लाडकी सायली, तिने सुद्धा सांगितलं की मला जेव्हा कधी माझ्या शूटिंगमधून वेळ मिळेल तेव्हा नेमकं काय करायचं आहे हे पण मी आता ठरवणार आहे. असं मला वाटतं इथे आलेलं प्रत्येक व्यक्ती जी आहे ही काही ना काहीतरी आज इथून घेऊन जाते आहे. या सगळ्या लोकांचे कुठून कुठून वेगवेगळ्या गावांमधून आलेली जी मंडळी आहेत, जी पुरस्कार विजेती आहेत किंवा कदाचित जी पुरस्कारांच्या यादीमध्ये स्थान न मिळवू शकलेली आहेत, अशी सुद्धा मंडळी जी आज हे लाईव्ह स्ट्रीमिंग बघत असतील, यांचे सुद्धा सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते की तुम्ही एक तगडी स्पर्धा उपलब्ध करून दिलीत इथे, म्हणून काही चांगली नावं चार समोर येऊ शकली की ज्यांना आज इथे पुरस्कार देता आलेले आहेत. असंच काम मला वाटतं आपल्यातला प्रत्येक माणूस विचार करत असेल की आज मी नेमकं इथून गेल्यानंतर कोणतं झाड लावणार आहे ज्याचा मला विचार करावा लागेल, असं मला वाटतं इथे प्रत्येकजणच आत्ता मनामध्ये घोळत असणार आहे. तर व्यासपीठावर बसलेल्या सर्वांचे मी आभार मानते. तसेच इथं आलेल्या प्रत्येकाचे देखील मला आभार मानायचे आहेत. ज्यांनी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली त्या इस्टीन इझीच्या पूर्ण कर्मचारी वृंदाचे आणि जे त्यांचे मालक आहेत यांचे देखील मला आभार मानायचे आहेत. समोर बसलेली सगळी पत्रकार मंडळी, नंतर रेकॉर्डिंग करणारे जे व्हिडिओचे पत्रकार आहेत, याही सगळ्या लोकांचे मनापासून आभार की तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि या गोड कामासाठी आपण आज इथं सगळेजण आलेले आहात. मूळचा विटेकर सांगलीमध्ये जरी स्थायिक असला तरी आपला निवेदक जो आहे विशाल, तुझेही आभार मानू इच्छिते की आमच्या एका फोनवरती तो आमच्यासाठी इथे आलेला आहे. आणि चुकून माझ्याकडून कोणाचे जर आभार मानायचे राहून गेले असतील तर ती माझी चूक समजा. आणि आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार की नेचर केअरवरच्या प्रेमापोटी आज आपण इथे आलेला आहात. भारताच्या प्रेमापोटी की जिथे आपल्याला कायमच हे सांगितलं जातं आहे झाडं लावल्याशिवाय पुढं आपल्याला जगणं शक्य होणार नाही आहे, हा एकच विचार घेऊन मला वाटतं आपण सगळेजण आज इथून जाणार आहोत. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार की आपण आज इथे आलात. धन्यवाद. तुमच्या पाल्याची शिक्षणाची चिंता आता आमच्यावर सोडा. 11वी व 12वी सायन्स, JEE, CET, नीट आणि NDAसाठी 14 वर्षांची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये प्रवेश सुरू. सुसज्ज क्लासरूम, प्रत्येक घटकावर भरपूर सराव चाचण्या, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक, अकॅडमीची कडक नियमावली व काटेकोर अंमलबजावणी, हॉस्टेल व मेसची खास सुविधा. चला तर मग उज्ज्वल यशाची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये आजच प्रवेश घ्या व आपल्या पाल्याची चिंता सोडा. नावनोंदणी व प्रवेशासाठी मोरे सर, एरंडे सर, मासाळ सर व शिंदे सर यांच्याशी संपर्क करा. आमचा पत्ता बालाजी अकॅडमी, प्रसाद चित्रमंदिरासमोर, अमोल स्टेशनरीच्या वरती, विटा.